लास्ट टाइम आपण बघितलं होतं हॅलोजनेशन ऑफ अल्केन आणि त्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणून हॅलोजनेशन ऑफ अल्केनचा उल्लेख केला होता, ज्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 एक एक हायड्रोजन काढून त्या जागी एक एक हॅलोजन पुट करत होतो. म्हणजे असं आपण म्हणू शकतो देयर इज ए रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन इन केस ऑफ हॅलोजनेशन ऑफ अल्केन. बट वी आर एक्सपेक्टिंग ओनली वन प्रोडक्ट, that is the monohalogen derivative, but instead we have dihalogen derivative, trihalogen derivative, tetrahalogen derivative. We are interested in methyl chloride, but we are getting methylene dichloride, chloroform and carbon tetrachloride. त्या लोकांचे आपण IUPAC नेम सुद्धा दिले होते. त्या रिएक्शन मध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जी मिथिल क्लोराइडची यील्ड आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे ते कमी बाकीच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पेक्षा. एकदा रिएक्शन लिहूया, त्या संदर्भातल्या 2 नोट सांगतो आणि आपण हॅलोजनेशन ऑफ अल्केन मध्येच अजून 2 मुद्दे सांगणार आहे मी, त्याच्यावर सुद्धा चर्चा करूया. आपण बघितलं होतं मिथेन रिएक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट अँड वी हॅव मिथिल क्लोराइड ऑर क्लोरोमिथेन अँड HCl as the products. Then methyl chloride reacts with Cl2 again in presence of UV light, and then also again we get CH2Cl2 and HCl as the product. Then also that means what I mean to say, मला आता परत एकदा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळालंय, एक्स्ट्रीमली सॉरी, CH2Cl2 means in first case I have monohalogen derivative, in second case I have dihalogen derivative. ह्याला आपण डायक्लोरोमिथेन म्हणू शकतो, ह्याला क्लोरोमिथेन म्हणू शकतो. लास्ट टाइमच्या लेक्चरमध्ये मी नावं सजेस्ट केलेत, त्यामुळे आता मी नावं लिहित नाहीये. CH2Cl2 also reacts with chlorine in presence of UV light. Again H and Cl they will form byproduct, and CH and 1 chlorine from this Cl2, CHCl2 and 1 chlorine from this Cl2 will form CH3, that is chloroform, that is trichloromethane. Chloroform also reacts with chlorine in presence of UV light to form CCl4 and HCl. Here also we had replaced one hydrogen by one chlorine, that is halogen. Here also we had replaced one hydrogen by chlorine. Here also we had replaced one hydrogen by one chlorine. Here also we had replaced one hydrogen by one chlorine. Means in each step we had replaced one hydrogen by one chlorine. And then we got a mixture of chloromethane, dichloromethane, trichloromethane and tetrachloromethane. आता 2 मुद्दे असेल की जर का आपण एक्सेस मिथेन वापरला तर we will have methyl chloride as the major product. If we use methane in excess, then methyl chloride is the major product. Okay, and if we use chlorine in excess, then tetrachloromethane is the major product. If we use what? क्लोरीन इन एक्सेस, म्हणजे क्लोरीन जर का जास्त प्रमाणात वापरला तर कार्बन टेट्राक्लोराइड हे मेजर प्रॉडक्ट असेल. ओके, 2 मुद्दे कळले. काय बोललो मी? जर का मिथेन एक्सेस वापरलं, मिथेनचं प्रमाण जास्त वापरलं क्लोरीनपेक्षा मिथेन खूप जास्त प्रमाणात घेतला तर मिथिल क्लोराइड हे मेजर प्रॉडक्ट मिळेल. आणि जर का क्लोरीन जास्त प्रमाणात घेतला
तर मिथेनपेक्षा ऑब्व्हियसली. तर कार्बन टेट्राक्लोराइड हे तुम्हाला मेजर प्रॉडक्ट मिळेल किंवा टेट्राक्लोरोमिथेन हे तुम्हाला मेजर प्रॉडक्ट मिळेल. परत एकदा, मिथेन जर का एक्सेस घेतला, क्लोरीनपेक्षा मिथेन खूप जास्त प्रमाणात घेतला तर मिथिल क्लोराइड हे मेजर प्रॉडक्ट मिळेल. आणि जर का क्लोरीन मिथेनपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात घेतला तर कार्बन टेट्राक्लोराइड हे तुम्हाला मेजर प्रॉडक्ट मिळेल. त्याचबरोबर आपल्याकडे हॅलोजन कोण कोण आहे सगळ्यांना माहिती आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर यांच्यातली रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स अल्केन जी आहे रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स अल्केन जी आहे ती अशा पद्धतीने, फ्लोरीन रिएक्ट्स more than chlorine, chlorine reacts more than what, bromine, and bromine reacts more than what, iodine. This is the reactivity of halogen towards the alkane. म्हणजे fluorine is more reactive than chlorine, which is more reactive than bromine, and bromine is more reactive than iodine. This is the order of reactive. म्हणजे alkane बरोबर सगळ्यात जास्त लवकर रिॲक्ट होण्याची कॅपॅसिटी फ्लोरीनची, त्याच्यानंतर क्लोरीनची, त्याच्यानंतर ब्रोमीनची आणि त्याच्यानंतर आयोडीनची. या रिएक्शन मधले दोन मुद्दे कळले का मला सांगा. जर का मिथेन एक्सेस मध्ये वापरला, मिथेन क्लोरीनपेक्षा जास्त प्रमाणात वापरला तर मिथिल क्लोराइड हे मेजर प्रॉडक्ट मिळेल. जर का क्लोरीन जास्त प्रमाणात वापरलं मिथेनपेक्षा तर कार्बन टेट्राक्लोराइड हे मेजर प्रॉडक्ट मिळेल. हे या रिएक्शनच्या संदर्भातलं झालं. नंतर मी सांगितलं की 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हॅलोजन असतात, त्यातला सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, अल्केन बरोबर, तर फ्लोरीन आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आहे, त्याच्यानंतर ब्रोमीन आहे आणि त्याच्यानंतर आयोडीन आहे, असं मी बोललो. आता अजून एक मुद्दा, आपण हायड्रोकार्बन लेक्चर नंबर 7 मध्ये, हायड्रोकार्बन लेक्चर नंबर 7 मध्ये मी तुम्हाला हायब्रिडायझेशन पण शिकवलं होतं आणि कुठल्या कार्बनला प्रायमरी म्हणायचं, कुठल्या कार्बनला सेकंडरी म्हणायचं, कुठल्या कार्बनला टर्शरी म्हणायचं याबद्दलही बोललो होतो. क्वाटर्नरी कार्बन कुठल्या कार्बनला म्हणायचं हे पण बोललो होतो. आता लक्षात घ्या की अल्केनमध्ये सुद्धा वेगळे वेगळे कार्बन आहेत, प्रायमरी आहेत, सेकंडरी आहेत, टर्शरी आहेत, क्वाटर्नरी आहेत. आणि क्वाटर्नरी कार्बन सोडला म्हणजे जो कार्बन 4 कार्बनला अटॅच आहे तो त्या पद्धतीचा कार्बन सोडला तर उरलेले प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या तिन्ही कार्बनला हायड्रोजन अटॅच असतात. मी एकदा त्या सॉर्ट आउट मध्ये एकदा रिव्हिजन घेतो म्हणजे जरा तुम्हाला त्याचा फायदा पण होईल. हा कार्बन कोण आहे, सेकंडरी आहे का प्रायमरी आहे, तर हा प्रायमरी, हे 1 डिग्री नाहीये, परत एकदा मी नमूद करतो. हा प्रायमरी कार्बन आहे. हा प्रायमरी कार्बन काय, कारण हा एकाच कार्बनला अटॅच्ड. हा प्रायमरी का सेकंडरी आहे, सेकंडरी का, कारण हा कार्बन 2 कार्बनला अटॅच्ड. याला परत मी प्रायमरी म्हणणार का, कारण हा एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. जर का अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अशा पद्धतीने मी कन्सिडर करतोय एक उदाहरण. हा कार्बन प्रायमरी का सेकंडरी आहे, प्रायमरी आहे कारण हा एकाच कार्बनला अटॅच्ड. हा पण प्रायमरी आहे कारण हा एकाच कार्बनला अटॅच्ड. हा पण प्रायमरी आहे कारण हा एकाच कार्बनला अटॅच्ड. पण हा टर्शरी आहे का, कारण हा 3 कार्बनला अटॅच्ड आहे. ओके. आणि क्वाटर्नरी तुमच्या लक्षात येईल, हा क्वाटर्नरी कार्बन आहे. कुठला, हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा क्वाटर्नरी आहे का, कारण हा 4 कार्बनला अटॅच्ड आहे. पण तुमच्या लक्षात येत असेल क्वाटर्नरी कार्बनवर हायड्रोजनच नाहीये. ओके. आणि आता इथं जो सगळा आपला विषय चर्चेचा भाग आहे अल्केनच्या हॅलोजनेशनचा, तिथे चर्चेत आता हा अल्केन आहे का नाही आहे ना, पण इथे क्वाटर्नरी कार्बन वर जर का हायड्रोजनच प्रेझेंट नाहीये तर त्या हायड्रोजनला रिप्लेस हॅलोजननी करायचं हा विषय मी आणूच शकत नाही. ऍटलीस्ट या कार्बन बद्दल तरी, या कार्बन बाबतीत मी विचार करू शकतो, प्रायमरी कार्बन आहे आणि त्याच्यावर हायड्रोजन दिसतात आहे तुम्हाला, पण क्वाटर्नरी कार्बनकडे काय नाहीये, हायड्रोजनच नाही. म्हणजे क्वाटर्नरी कार्बनचा ओके, क्वाटर्नरी कार्बनवर हॅलोजनेशन होईल म्हणजे हायड्रोजन काढून हॅलोजन तिथे येईल असं मी विचारच करू शकत नाही, कारण क्वाटर्नरी कार्बनवर हायड्रोजन नाहीच आहे. क्वाटर्नरी कार्बनवर हायड्रोजन नसल्यामुळे तिथे हायड्रोजनच्या जागी हॅलोजन यायचा प्रश्नच येत नाही. मला काय म्हणायचं कळते,
म्हणजे क्वार्टर्नरी कार्बन वरला हॅलोजन अटॅच असायचा कुठल्याच पद्धतीने चान्स नाहीये, कारण तिथे हायड्रोजन नाहीये. हायड्रोजन असता तर हायड्रोजनला रिप्लेस करून हॅलोजन आला असता. ओके, पण इथे हायड्रोजनच नाही, त्यामुळे रिप्लेसमेंट बाय हॅलोजन मिळणारच नाहीये. मला परत एकदा हे सांगायचंय की हॅलोजनेशन म्हणजेच रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन हा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन. परत एकदा, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन म्हणजे एच ला हॅलोजननी रिप्लेस करत असताना माझ्याकडे 3 पॉसिबिलिटी आहेत. एक तर मी प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन काढून हॅलोजन पुट करू शकतो. दुसरा, मी सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन काढून हॅलोजन पुट करू शकतो. तिसरा, मी टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढून हॅलोजन टाकू शकतो. क्वार्टर्नरी कार्बनवर हायड्रोजन नाहीच आहे, त्यामुळे हॅलोजन तिथे येण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपल्याला एखाद्या कंपाऊंडमध्ये किती प्रकारचे कार्बन भेटू शकतात, तर मी सांगितलं काय, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी किंवा क्वार्टर्नरी. पण हॅलोजनच्या रिप्लेसमेंटसाठी क्वार्टर्नरी कार्बन योग्य नाहीये, कारण त्याच्यावरती हायड्रोजन नाहीये. असता तर हायड्रोजनला हॅलोजननी रिप्लेस केला असतं. म्हणजे हॅलोजननी रिप्लेसमेंट पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला कार्बनला हॅलोजन अटॅच पाहिजे, तर त्या कार्बनवर पहिले कोण प्रेझेंट पाहिजे, हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे, आणि मग त्या हायड्रोजनला काढून तुम्ही हॅलोजन बसवू शकता. हे कोणाच्या केसबद्दल बोलतोय मी, हॅलोजनेशन ऑफ अल्केनच्या. म्हणजे मी आता कम्प्लीट माझं फोकसिंग अल्केन हाच आहे, बाकी कोणाचाही मी विचार करत नाहीये. म्हणजे अल्केनच्या केसमध्ये जर का मला हॅलोजनेशन करायचं असेल तर मला हायड्रोजन काढून हॅलोजन बसवलं पाहिजे. ओके, पण क्वार्टर्नरी कार्बन जो आहे, मी या कार्बन बद्दल बोललो का, नाही. हा कोण आहे, प्रायमरी. हा कोण आहे, प्रायमरी. हा कोण आहे, प्रायमरी. हा कोण आहे, प्रायमरी. त्याच्यावर हायड्रोजन आहेत का नाही आहेत ना, 3 हायड्रोजन आहेत की, तिथे रिप्लेसमेंट मिळेल मला, तिथे रिप्लेसमेंट करेल मी, हायड्रोजन काढून हॅलोजन बसू शकतो मी. इथे क्वार्टर्नरी कार्बनवर हायड्रोजनच नाहीये, तर हॅलोजन बसवायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचंय, आपण कुठल्या कार्बन वर हायड्रोजन काढून हॅलोजन पुट करू शकतो, तर आयदर तो कार्बन प्रायमरी पाहिजे किंवा सेकंडरी पाहिजे किंवा टर्शरी पाहिजे. वी कांट पुट हॅलोजन अँड क्वार्टर्नरी कार्बन बिकॉज देर इज नो हायड्रोजन ॲट ऑल ऑन क्वार्टर्नरी कार्बन. हे माझं क्लिअर कट स्टेटमेंट आहे. म्हणजे जर एखाद्या कंपाऊंडमध्ये आपल्याला हायड्रोजनच्या रिप्लेसमेंटसाठी किती प्रकारचे कार्बन अवेलेबल असू शकतात, 3, प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. ओके, तर आता नियम असा आहे, की कुठला रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम फ्रॉम द कार्बन इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम from the carbon is, म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला हायड्रोजन काढून हॅलोजन पुट करण्यासाठी जेव्हा चॉईसेस असणार आहेत की आपण टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढू शकतो, आपण सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन काढू शकतो आणि प्रायमरी कार्बनचाही हायड्रोजन काढू शकतो, त्यावेळेस मग कुठल्या हायड्रोजनला रिप्लेसमेंटसाठी प्रेफरन्स दिला जाईल. परत एकदा नीट ऐका. टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी असे 3 कार्बन आहेत ज्यांच्यावरती हायड्रोजन प्रेझेंट आहे अल्केनच्या केसमध्ये. क्वार्टर्नरी कार्बन या केसमध्ये मी घेतलेलं नाही, म्हणून तर मी अगोदरचे काही वेळ मी ते एक्सप्लेन करण्यात घालवला की क्वार्टर्नरी कार्बन या कॉम्पिटिशनमध्ये का नाही, कारण हॅलोजनेशन ऑफ अल्केनच्या केसमध्ये आपल्याला हायड्रोजनला काढून हॅलोजनला बसवायचं आहे आणि क्वार्टर्नरी कार्बनवर हायड्रोजनच नाहीये, त्यामुळे हॅलोजनला तिथे बसवायचा प्रश्नच येत नाही. पण इकडे टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी कार्बन जे आहेत कोणाच्या अल्केनच्या केसमध्ये, त्यांच्याकडे मात्र हायड्रोजन अवेलेबल आहेत, ऍटलिस्ट एक तरी. मग त्या केसमध्ये तो हायड्रोजन रिप्लेस करून आपण हॅलोजन पुट करू शकतो. आता एखाद्या कंपाऊंडमध्ये
अल्केनमध्ये टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी असे 3 कार्बन असतील ऑब्व्हियसली, आणि त्या कार्बनवरती हायड्रोजन सुद्धा अवेलेबल असतील अल्केनच्या केसमध्ये. तर मग हॅलोजन कुठल्या हायड्रोजनला रिप्लेस करणार? तो जाऊन टर्शरी कार्बनवरच्या हायड्रोजनला रिप्लेस करणार, सेकंडरी कार्बनवरच्या हायड्रोजनला जाऊन रिप्लेस करणार, का प्रायमरी कार्बनवरच्या हायड्रोजनला जाऊन रिप्लेस करणार? तर पहिले हॅलोजन कोणाला प्रेफरन्स देणार? तर हॅलोजन विल प्रेफर टर्शरी कार्बन. तो पहिले जाऊन टर्शरी कार्बनवरच्या हायड्रोजनला रिप्लेस करणार. मग नंतर तो कुठल्या हायड्रोजनला, म्हणजे मी असं एक लक्षात घ्यायला मी काय सांगतो, वेगळे वेगळे प्रॉडक्ट तयार होणार आहेत. काही ठिकाणी हॅलोजन जाऊन टर्शरी कार्बनवरच्या हायड्रोजनला रिप्लेस करणार आहेत. काही मॉलिक्युलमध्ये हॅलोजन सेकंडरी कार्बनवरच्या हायड्रोजनला जाऊन हॅलोजननी रिप्लेस करणार आहेत. काही केसमध्ये प्रायमरी कार्बनवरच्या हायड्रोजनला जाऊन हॅलोजन रिप्लेस करणार आहेत. म्हणजे हॅलोजन ती रिएक्शन आहे रे, ती काय असं काय म्हणजे तिथे ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. तिथे मॉलिक्युलचे ज्या पद्धतीने कोलिजन्स होणार आहेत, व्हायब्रेशन्स होणार आहेत, रिएक्शनसाठी अनेक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, आपण प्रॉडक्ट बघतो, फक्त आपण रिएक्टंट गोळा केले आणि त्याला एक अप्रोप्रिएट कंडिशन ठेवली आणि प्रॉडक्ट तयार केले. त्यामुळे आपण प्रॉडक्ट बघतो. मग आपल्याला किती प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात त्याच्यावरून आपण ठरवतो की अरे काय झालं असेल. आपण पेपरवरती रिएक्शन लिहून प्रॉडक्ट नाही ठरवलेले, प्रॉडक्ट अगोदर रिएक्शन करून त्यातले प्रॉडक्ट बघून मग आपण पेपरवर रिएक्शन लिहिली. म्हणजे पहिले पेपर वर्क आणि मग प्रॅक्टिकल वर्क असं नाही झालेलं. पहिलं प्रॅक्टिकल बघितलंय आपण, मग पेपरवर लिहिलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. ओके, हा, म्हणजे मी काय बोललो की जर का एखाद्या अल्केनमध्ये टर्शरी कार्बन पण आहे, सेकंडरी पण आहे आणि प्रायमरी पण आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे रिएक्शन झालेली दिसते. काही मॉलिक्यूल भेटतात ज्याच्यामध्ये टर्शरी कार्बनवरच्या हायड्रोजनला हॅलोजनने रिप्लेस केलंय. काही मॉलिक्यूल भेटतात ज्याच्यामध्ये सेकंडरी कार्बनच्या हायड्रोजनला हॅलोजनने रिप्लेस केले. काही ठिकाणी प्रायमरी कार्बनवरच्या हायड्रोजनला हॅलोजनने रिप्लेस केले. असे वेगळे वेगळे मॉलिक्यूल मिळू शकतात. म्हणजे कधी कधी असं, म्हणजे थोडक्यात काय, तर काही प्रॉडक्टमध्ये आपल्याला हॅलोजन टर्शरी कार्बनला अटॅच झालेला दिसेल, काही केसमध्ये आपल्याला सेकंडरी कार्बनला अटॅच झालेला दिसेल आणि काही केसमध्ये आपल्याला प्रायमरी कार्बनला अटॅच झालेला दिसेल. मग असे वेगळे वेगळे प्रॉडक्ट मिळाल्यानंतर मग सगळ्यात मेजर प्रॉडक्ट कुठला? तर असा मेजर प्रॉडक्ट मिळेल ज्या केसमध्ये हॅलोजन हा टर्शरी कार्बनला अटॅच असेल. ओके, म्हणजे टर्शरी कार्बनच्या हायड्रोजनच्या रिप्लेसमेंटला जास्त प्रेफरन्स दिला जातो हॅलोजनकडून. म्हणजे हॅलोजन म्हणतो टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढा, किंवा टर्शरी कार्बन म्हणतो सेकंडरी आणि प्रायमरीचे हायड्रोजन तसे राहू द्या, पहिले माझा म्हणजे टर्शरी कार्बन म्हणतो त्याचा पहिले हायड्रोजन काढा. अर्थ कळतोय मी काय बोलतोय ते? टर्शरी कार्बन म्हणतो माझा हायड्रोजन काढा, सेकंडरी आणि प्रायमरी तसेच ठेवा, पहिले माझा हायड्रोजन काढा आणि मला हायड्रोजन अटॅच करा. म्हणून पहिला प्रेफरन्स कोणाला दिला जातो? टर्शरीला दिला जातो, असं मी बोललो. ओके, अर्थ कळतोय? म्हणजे त्याच्यामुळे जर का आपल्याकडे ऑप्शन असतील की टर्शरी कार्बन पण असेल, सेकंडरी कार्बन पण असेल, प्रायमरी कार्बन पण असेल, तर आपल्याला हॅलोजनची रिप्लेसमेंट ही कुठल्या कार्बनवर दिसेल? टर्शरी कार्बनवर दिसेल. आणि ते प्रॉडक्ट मेजर असेल. म्हणजे असं प्रॉडक्ट मेजर असेल ज्या प्रॉडक्टमध्ये टर्शरी कार्बनवरचा हायड्रोजन हॅलोजननी रिप्लेस केला असेल. हे मी बडबड केली, आता मी बोर्डवरती रिॲक्शन पण लिहिणार आहे, डोंट वरी. ओके, परत एकदा कळलंय सगळ्यांना मी काय बोललोय? मी वारंवार तेच बोलतोय, तुम्ही कंटाळले असाल, कंटाळू नका. मी काय बोललो जरा नीट ऐका. मी बोललो हायड्रोजन रिप्लेस करण्यासाठी जर का चॉईस असेल तर हॅलोजन कुठल्या हायड्रोजनला रिप्लेस करेल? जो हायड्रोजन टर्शरी कार्बनवर आहे त्याला रिप्लेस करेल. ओके, कळतंय मी काय बोलतोय ते? फॅन्टॅस्टिक, डन, व्हेरी गुड. म्हणजे टर्शरी कार्बनवरच्या हायड्रोजनला रिप्लेस केलं जाईल आणि त्याला प्रेफरन्स दिला जाईल. त्यामुळे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत, जे टर्शरी कार्बनला अटॅच आहेत, त्यांचं प्रॉडक्टमधलं प्रमाण जास्त असेल. कोणापेक्षा? तर सेकंडरी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पेक्षा आणि प्रायमरी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पेक्षा. बॉटम लाईन एकच की जेव्हा इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन, म्हणजे कुठले हायड्रोजन इझिली रिप्लेस केले जाऊ शकतात, तर जे हायड्रोजन टर्शरी कार्बनवरती आहेत ते इझिली रिप्लेस केले जाऊ शकतात सेकंडरी आणि प्रायमरी कार्बनवरच्या हायड्रोजनपेक्षा. आणि टर्शरी कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस केला जाईल हॅलोजननी इझिली. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. आता मी
सहित एक्सप्लेन करतोय. सो प्लीज गो थ्रू अन एक्झाम्पल. आता समजा प्रोपेन कन्सिडर केला आपण, CH3 CH2 CH3 हा प्रोपेन आहे आणि प्रोपेन रिएक्ट्स विथ क्लोरीन गॅस, मी ॲरोवरती Cl2 लिहिलाय, इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. आता तुमच्या लक्षात येईल हा कार्बन कुठला आहे, प्रायमरी का सेकंडरी? प्रायमरी. हा कुठला आहे, प्रायमरी का सेकंडरी? प्रायमरी. हा कुठला आहे, सेकंडरी. आता टर्शरी अवेलेबल नाहीये या स्ट्रक्चरमध्ये कार्बन, त्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाहीच आहे, लिव्ह इट. टर्शरी कार्बनच नाही, त्यामुळे त्या टर्शरी कार्बनला अटॅच असणाऱ्या हायड्रोजनचा विचार करायची गरज नाहीये. आता तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे दोन प्रकारचे कार्बन आहेत, सेकंडरी कार्बन आणि प्रायमरी कार्बन. मग कुठल्या कार्बनचा हायड्रोजन इझिली रिप्लेस केला जाऊ शकतो? आता मी सांगितलं टर्शरी नाहीये ना आता कॉम्पिटिशन मध्ये. म्हणजे आता कॉम्पिटिशन कोणामध्ये? सेकंडरी आणि प्रायमरी कार्बन मध्ये. म्हणजे कुठल्या कार्बनचा हायड्रोजन इझिली रिप्लेस केला जाऊ शकतो? म्हणजे आता कॉम्पिटिशन कुठल्या हायड्रोजन्स मध्ये आहे? जे हायड्रोजन सेकंडरी कार्बनला अटॅच आहेत ते तरी रिप्लेस केले जातील, नाहीतर प्रायमरी कार्बनला जे हायड्रोजन अटॅच आहेत ते तरी रिप्लेस केले जातील. मग कुठले रिप्लेस केले जातील इझिली? तर ते सेकंडरी कार्बनवरचे हायड्रोजन हे हॅलोजननी रिप्लेस केले जातील. कारण आपण सांगितले कुठले हायड्रोजन इझिली रिप्लेस करता येतात, टर्शरीचे, मग सेकंडरीचे, मग प्रायमरीचे. पण आता टर्शरी कार्बन अवेलेबल नाहीये, त्यामुळे त्याचा हायड्रोजन रिप्लेस करायचा प्रश्नच येत नाही. मग आपल्याला कळले की सेकंडरी कार्बनवरचे हायड्रोजन मी इझिली रिप्लेस करू शकतो. कोणापेक्षा? प्रायमरी कार्बनवरच्या हायड्रोजनपेक्षा. त्यामुळं ते प्रॉडक्ट मी पहिलं कन्सिडर केलं, CH3 CHCl CH3. याचं नाव काय येईल बघा, 1 2 3 3 साठी प्रेफिक्स काय? प्रो. सगळे कोणापासून तयार होतात? अल्केन, म्हणून काय? प्रोपेन. हा क्लोरीन कितव्या कार्बनवर अटॅच आहे? दुसऱ्या. नॉमेनक्लेचर पण शिकायचं मी शिकवता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 नंबरिंग करताना अशा एंड पासून करायचं जिथनं फंक्शनल ग्रुप जवळ आहे. म्हणजे मी इकडनं जर का केलं 1 2 3 तरी कुठूनही नंबरिंग केलं आता तरी क्लोरीनच्या कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनचा नंबर काय येणार आहे? डिफरंट का सेम? सेमच येणार आहे. त्यामुळे आता काही प्रॉब्लेमच नाहीये. मग क्लोरीन कितव्या कार्बनला अटॅच आहे? दुसऱ्या, म्हणून काय? 2. क्लोरीनसाठी काय वापरायचं? क्लोर, म्हणून कंपाऊंडचं नाव काय येणार? 2 क्लोरोप्रोपेन. काय नाव येणार? 2 क्लोरोप्रोपेन. नाव काय येणार? 2 क्लोरोप्रोपेन. नाव काय येणार? 2 क्लोरोप्रोपेन. कसं ते कळलं? अवघड आहे का मला सांगा? 1 2 3 लॉंगेस्ट चेन कन्सिडर केली, प्रोप लिहिला का? कारण 3 कार्बन आहे. सगळे लोक अल्केन पासून डिराईव्ह होतात म्हणून ANE अल्केन म्हणजे प्रोपेन लिहिलं. आता मी या तिघांचा पत्ता सांगितला, क्लोरीनचा सांगितला का? नाही. मग क्लोरीन कितव्या कार्बनवर प्रेझेंट आहे ते मला सांगायचंय. पण क्लोरीन कितव्या कार्बनवरती प्रेझेंट आहे हे सांगण्यासाठी मला नंबरिंग करावं लागेल त्या चेनला. तर मी अशा एंड पासून नंबरिंग करेन जिथनं कार्बन क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती मिनिमम नंबर यायला पाहिजे. क्लोरीन ज्या कार्बनवर अटॅच आहे त्याच्यावरती मिनिमम नंबर यायला पाहिजे. पण आता मी 1 2 3 केल्यानंतर क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर 2च नंबर आला आणि 1 2 3 केल्यावरही 2च नंबर आला. म्हणून आपल्याला कुठूनही नंबरिंग केलं तरी चालणार आहे. म्हणजे क्लोरीन कितव्या कार्बनवर प्रेझेंट आहे? दुसऱ्या, म्हणून 2. क्लोरीनच्या ऐवजी क्लोरो आणि प्रोपेन ऑलरेडी दिलं होतं, म्हणजे नाव 2 क्लोरो प्रोपेन. पण मी असं बोललो का रे आता की बाबा सेकंडरीचीच रिप्लेसमेंट, सेकंडरीवरचाच हायड्रोजन फक्त रिप्लेस केला जाईल, प्रायमरीवरचा अजिबात रिप्लेस केला जाणार नाही, असं मी काही बोललेलो नाही. प्रायमरीवरचा हायड्रोजन सुद्धा रिप्लेस केला जाऊ शकतो. ओके, फक्त मग मला जास्तीत जास्त काय चांगला विचार करता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. आता नीट ऐका फक्त काय होतं. 2 क्लोरोप्रोपेन मिळाला. आता मी सांगितलं दुसरी पॉसिबिलिटी काय, तर या कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस करा. मग काय मिळेल मला? CH3 CH2 CH2 Cl. बरोबर. आणि मग प्रॉडक्ट काय मिळेल? 1 2 3 म्हणजे हे प्रोपेन आहे, हे तर काही चुकीचं नाहीये. 3 कार्बन म्हणून प्रोप, अल्केन म्हणून प्रोपेन. डन. आता क्लोरीन कितव्या कार्बनला अटॅच आहे? तर मी लेफ्ट कडनं नंबरिंग केलं तर 1 2 3 असं होईल.
बरोबर. मी काय सांगितलं, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती मॅक्झिमम नंबर पाहिजे का मिनिमम, तर त्याच्यावर मिनिमम नंबर पाहिजे. म्हणजे 1 2 3 का 1 2 3, तर त्याच्यावर 1 2 3. जर का मी इकडनं नंबर केलं तर त्याच्यावरती 3 नंबर येईल, आणि जर का मी राईट कडनं नंबरिंग केलं त्याच्यावरती 1 नंबर येईल. तर मग कुठला नंबर प्रिफर करायचा, मॅक्झिमम का मिनिमम? मिनिमम. कुठल्या कार्बनवर, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. हॅलोजन कोणाला अटॅच आहे, CH2 ला. मग याच्यावर मॅक्झिमम नंबर पाहिजे का मिनिमम? मिनिमम. म्हणजे 3 पाहिजे का 1? 1. त्यासाठी नंबरिंग कडून केलं पाहिजे, लेफ्ट कडून का राईट कडून? तर राईट कडून. म्हणजे हे लेफ्ट कडून केलेलं नंबरिंग मी खोडून टाकलं. ओके, डन, गुड. आता नाव काय येईल, 1 क्लोरो. म्हणजे काय येईल, 1 क्लोरोप्रोपेन. ओके, डन. आता एखादा मला ताई दादा मला म्हणेल, सर या कार्बनचा पण हायड्रोजन काढा, सर या कार्बनचा पण हायड्रोजन काढा, आणि ते एक प्रॉडक्ट लिहा. बरं चला लिहूया. या कार्बनचा जर का मी हायड्रोजन काढला तर तिथे हायड्रोजन आला, Cl CH2 CH2 CH3. एक लक्षात घ्या, आता मी बॅलन्सिंगला महत्व देत नाहीये. तुम्ही म्हणाल सर मग तुम्ही HCl कुठे लिहिले, ते आहेत, ते तयार होणार आहेत. जर का मी या प्रॉडक्टचा विचार केला तर HCl तयार झाला, या प्रॉडक्टचा विचार केला तरी HCl तयार झाला, या प्रॉडक्टचा विचार केला तरी HCl तयार झालाय. मी पॉसिबिलिटी लिहितोय, त्यामुळे आता मी बॅलन्सिंगला महत्व देत नाही. पॉसिबिलिटी म्हणजे काय, तर हे पण प्रॉडक्ट तयार होऊ शकतं, हे पण प्रॉडक्ट तयार होऊ शकतं, मग हे पण तयार होऊ शकतं का, हे सगळं मी समजावून सांगतोय. तुम्ही हे तयार केलं म्हणजे HCl तयार झालं, हे तयार केलं म्हणजे HCl तयार झालंय, असं मी सांगतोय. ओके, सो डोंट फोकस ऑन बॅलन्सिंग. आता पॉसिबिलिटी लिहायला मार्क आहेत, ते HCl नाही लिहिलं तरी तुमचे मार्क जाणार नाहीत, डोंट वरी. आता इथे काय, Cl CH2 CH2 CH3. हा, आता मला सांगा, याचं नाव देऊन घ्या पहिले. 1 2 3 म्हणजे अल्केन काय झालं परत, प्रोपेन. अल्केनचं नाव काय झालं, प्रोपेन. आणि आता मला सांगा, आता हॅलोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, 1 2 3 1 2 3. आता नंबरिंग कुठून करायचं, लेफ्ट कडून का राईट कडून? आता राईट कडून नंबरिंग केलं तर हॅलोजनच्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर 3 नंबर येतोय, आणि लेफ्ट कडनं केलं तर हॅलोजनच्या कार्बनला अटॅच त्याच्यावरती फर्स्ट नंबर येतोय. म्हणजे नंबरिंग कुठून करायचं, राईट कडून का लेफ्ट कडून? 100% कशाकडून, लेफ्ट कडून. म्हणजे इथं काय नाव येणार, 1 क्लोरोप्रोपेन. नाव काय 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 येणार, 1 क्लोरोप्रोपेन. अरे अच्छा, याचं पण नाव 1 क्लोरोप्रोपेन आहे, याचं पण नाव 1 क्लोरोप्रोपेन आहे. याचा अर्थ काय याचा अर्थ आहे दोन मॉलिक्यूल डिफरंट आहेत का सेम आहेत? सेम आहेत. म्हणजे तुम्ही या केसमध्ये या कार्बन कडनं हायड्रोजन काढला काय, आणि या कार्बन कडनं हायड्रोजन काढला काय, आणि इकडे हायड्रोजन काढून तोच हॅलोजन टाकला काय, आणि इकडे हायड्रोजन काढून तोच हॅलोजन टाकला काय, तुम्हाला मिळणारे प्रॉडक्ट काय डिफरंट आहेत का सेम आहेत? सेम आहेत. सगळ्यांना आठवत असेल आपण एक कन्सेप्ट बघितलं होतं, इक्विव्हॅलेंट कार्बन. मी म्हणायचो हा कार्बन सेकंडरी आहे, त्याच्यामुळे, आणि हा कोण आहे, प्रायमरी आहे. त्यामुळे या दोघांचं केमिकल एन्व्हायरमेंट डिफरंट आहे, कारण हा 2 कार्बनला अटॅच, हा एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. हा सेकंडरी, हा कोण आहे, प्रायमरी आहे. परत एकदा, हा सेकंडरी, हा कोण आहे, प्रायमरी आहे. म्हणजे याचा अर्थ कळतोय का मी काय बोलतोय? हा प्रायमरी का सेकंडरी? हा सेकंडरी, हा प्रायमरी. म्हणजे हे दोघं पण केमिकली डिफरंट आहेत. पण हा पण प्रायमरी आणि हा पण प्रायमरी, म्हणून ते केमिकली सेम आहेत का? तर मी असं नाही म्हणणार. मी काय म्हणेन, हा प्रायमरी सेकंडरीला अटॅच आहे, आणि हा पण सेकंडरीला अटॅच दिसतोय, आणि एकाच CH2 ला अटॅच आहेत, दोघे CH3. म्हणजे 2 कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट सेम आहे. म्हणजे हा पण कार्बन आणि हा पण कार्बन, हे दोन्ही कार्बन इक्विव्हॅलेंट आहेत, दे आर सेम कार्बन ॲटम्स. त्यामुळे या कार्बनचा हायड्रोजन काढला काय, आणि या कार्बन ॲटमचा हायड्रोजन काढला काय, आपल्याला मिळणारे जे प्रॉडक्ट आहे ते डिफरंट मिळणार आहे का सेम? सेम मिळणार आहे. म्हणून मी एकच प्रॉडक्ट मेन्शन करतो, वरचं 1 क्लोरोप्रोपेन अँड 2 क्लोरोप्रोपेन. आणि आपल्याला 2 क्लोरोप्रोपेन आणि 1 क्लोरोप्रोपेन असे 2 प्रॉडक्टच्या पॉसिबिलिटीज मिळू शकतात. मी ऍडिशनचा साइन टाकण्याची ऑर असे लिहितो. आता प्रश्न उपस्थित होतो, या दोघांमध्ये सगळ्यात जास्त कोण तयार होतं, 2 क्लोरोप्रोपेन का 1 क्लोरोप्रोपेन? तर मी सांगितलंय खाली की सेकंडरी कार्बनवरचा हायड्रोजन जास्तीत
जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने इझिली रिप्लेस केला जाऊ शकतो हॅलोजननी. कोणापेक्षा? प्रायमरी कार्बनवरच्या हायड्रोजनपेक्षा. मग तुम्हाला काय वाटतं, कुठल्या हायड्रोजनला जास्तीत जास्त रिप्लेस करायचा प्रयत्न केला जाईल? सेकंडरी कार्बनवरच्या हायड्रोजनला का प्रायमरी कार्बनवरच्या हायड्रोजनला? तर सेकंडरी कार्बनवरच्या हायड्रोजनला. आणि सेकंडरी कार्बनवरचा जर का हायड्रोजन हॅलोजननी रिप्लेस केला तर आपल्याला कुठलं प्रॉडक्ट मिळू शकतं? 2 क्लोरोप्रोपेन का 1 क्लोरोप्रोपेन? बघा हायड्रोजन कुठे अटॅच आहे? इथे या केसमध्ये सेकंडरी कार्बनला अटॅच आहे का नाही? म्हणजे तो सेकंडरी कार्बनवरचाच हायड्रोजन रिप्लेस करून इथे आलेला आहे का नाहीये? आहे. म्हणजे 2 क्लोरोप्रोपेन हे जास्त प्रमाणात तयार होईल का 1 क्लोरोप्रोपेन? तर 2 क्लोरोप्रोपेन. म्हणजे 2 क्लोरोप्रोपेन हे मायनर प्रॉडक्ट आहे का मेजर? आणि 1 क्लोरोप्रोपेन हे मायनर प्रॉडक्ट येईल. कारण आपल्याला कळलेलं आहे की सेकंडरी कार्बनवरचा हायड्रोजन इझिली रिप्लेस केला जाऊ शकतो हॅलोजननी. त्यामुळे 2 क्लोरोप्रोपेन हे मेजर प्रॉडक्ट असेल आणि 1 क्लोरोप्रोपेन हे मायनर प्रॉडक्ट असेल. अजून एक रिएक्शन नोट्समध्ये लिहून दिली आहे, ती उद्या डिस्कस करणार आहे. आता पुढची रिएक्शन बघूया, ज्याचं नाव आहे कंबशन ऑफ अल्केन. आता पुढची रिएक्शन बघूया, ज्याचं नाव आहे कंबशन ऑफ अल्केन. म्हणजे अल्केनची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर आहे, O2 बरोबर आहे, डायऑक्सिजन बरोबर आहे किंवा एअर बरोबर आहे. ओके, थोडक्यात आपण अल्केन्सला जाळणार आहोत. ओके, देर शुड बी बर्निंग ऑफ व्हॉट? अल्केन. म्हणजे अल्केन्स वी आर गोइंग टू ट्रीट विथ ऑक्सिजन. आता मला सांगा अल्केन कोण येते? तर अल्केन कोण आहेत? हायड्रोकार्बन्स आहेत. ओके, अल्केन्स कोण आहेत? हायड्रोकार्बन्स आहेत. त्याचं कंबशन करायचंय. म्हणजे अल्केनची रिएक्शन कोणाबरोबर करायची? ऑक्सिजन बरोबर करायची. ओके, वी आर गोइंग टू बर्न अल्केन्स. आता अल्केन्स मध्ये हायड्रोकार्बन्स म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन दोघंच आहेत का नाही आहेत? आता तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजन ओके यांच्यामुळे आपल्याला काय मिळू शकतं? तर वॉटर मिळू शकतं. म्हणजे वॉटर हे प्रॉडक्ट आहे का नाही आहे? कोणाचं? कंबशन ऑफ अल्केनचं. दुसरं कार्बन आहे का नाहीये? कार्बन आणि ऑक्सिजन मिळून काय? कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यापासून आपल्याला कुठलं प्रॉडक्ट मिळू शकतं? कार्बन डायऑक्साईड. आणि ह्यूज अमाऊंट ऑफ हीट इज रिलीज्ड. ओके, म्हणजे कुठलंही अल्केन म्हणजेच हायड्रोकार्बनचं जर का आपण कंबशन केलं, बर्निंग केलं, ऑब्विसली इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होणार आहे अल्केन. ओके, म्हणजेच कंबशन होणार आहे कोणाचं? अल्केनचं. म्हणजे कंबशन झालं म्हणजेच काय झालं? तर मी सांगितलं कुठल्याही रिएक्शन मध्ये कंबशन झालं म्हणजे त्या पर्टिक्युलर माणसाची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर आली. वेन देर इज अ कंबशन ऑफ अल्केन्स दॅट मीन्स वेनेवर देर इज अ कंबशन ऑफ हायड्रोकार्बन्स दॅट मीन्स वेनेवर अल्केन्स ऑर हायड्रोकार्बन्स दे आर गोइंग टू रिॲक्ट विथ व्हॉट? ऑक्सिजन. वी आर गोइंग टू गेट वॉटर, कार्बन डायऑक्साईड अँड लार्ज अमाऊंट ऑफ हीट. आणि लार्ज अमाऊंट ऑफ हीट आपण वापरतो आणि म्हणून आपण म्हणतो की अल्केन्स दे आर गुड फ्युएल्स. म्हणजे अल्केन्सला जर का बर्न केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ऑब्विसली, कारण सगळ्यांना माहिती की आता मी शब्दाचा अर्थ सांगितलाय मी की कंबशन करणे म्हणजे काय? तर कंबशन करणे म्हणजे मी सांगितलं कुठल्याही माणसाला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करणे. ओके, आणि मग तो जर का बर्न झाला अल्केन ऑक्सिजन बरोबर तर वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतील. आणि त्याचबरोबर लार्ज अमाऊंट ऑफ हीट ही सुद्धा बाहेर पडली जाईल आणि ती हीट आपण वापरतो. आणि म्हणून मी सांगितलं तुम्हाला की अल्केन्स दे आर गुड फ्युएल्स. एक उदाहरण घेणार आहे आणि आज मी थांबणार आहे. सोपं उदाहरण घेतोय. ओके, आपल्याला मिथेनचं कंबशन करायचं म्हणजे CH4 प्लस O2. ओके, we are going to get what? CO2 and H2O and large amount of heat is going to get released. ओके, बॅलन्सिंग करायचे सगळ्यांना माहिती आहे. आता इकडे बघा लगेच की इथे 2 हायड्रोजन आहेत, इथे 4 आहेत. म्हणजे इथे 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आता 2 आणि 2 4 ऑक्सिजन. सो 2 O2 फक्त करावे लागतील. कार्बन एकच आहे, इकडे पण कार्बन एकच. सो दिस इज द बॅलन्स्ड इक्वेशन. उद्या अजून एक रिएक्शन घेणार आहे. आज एवढंच. कंबशन वरती पण बोलणार आहे आणि अगोदरचं जे आज मी जे नवीन हॅलोजनेशन मध्ये बोललोय त्याच्यावरती सुद्धा थोडी चर्चा करणार आहे. ओके, एक्स्ट्राच्या रिएक्शन्स बद्दल मी उद्या बोलणार आहे. त्याच्याबद्दल मात्र मी आजच नोट्स मध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नोट्स लिहिताना अभ्यास करून लिहा.
तुम्हाला उद्याचं जे मी शिकवणार आहे ते आजच लिहून दिल्यामुळे कदाचित उद्या अजून चांगलं कळेल. सगळ्यांना समजलं मी काय बोललोय ते? हे कंबशन सुद्धा कळलं असेल. धन्यवाद. उद्या भेटूया.